पाठ 6वा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा। पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराचं मंदिर म्हणजे एक रमणीय स्थान होतं। एकदा काही मावळे मंडळी आणि शिवराय काही सल्ला मसलत करण्यासाठी तिथे जमली। शिवराय वयाने खूप लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी फार मोठी होती। देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते सांगायला लागले की हे बघा, माझे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत आणि इथल्या जहागिरीचा अधिकार माझ्याकडे आहे, पण मला यात मुळीच आनंद वाटत नाही। आपल्या चारी बाजूंनी अनेक परकीय राजवटी आहेत, त्यांच्यात सारखी युद्ध चालू असतात। यामध्ये आपल्या मुलखाची धुळदाण होते आणि आपल्या कुटुंबांना त्रास होतो। सांगा बघू, वतनांच्या लोभानी आपण हे असं का चालू द्यायचं? रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले सगळे तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्यानी थरारून गेले। ते म्हणाले, तुम्ही सांगाल ते करू आम्ही। शिवरायांना स्फुरण चढलं। ते म्हणाले, आपले ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे। परक्यांची गुलामी नको आता। उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू। स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार। हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात आहे, आपण ते पूर्ण करूया। पुण्याला येताच शिवराय ताबडतोब लाल महालात मातोश्रींकडे गेले आणि हा प्रसंग त्यांनी सांगितला। त्या माऊलीला धन्य वाटलं। शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले। मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करू लागले। शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणं जिंकून घेतली। पुण्याभोवतीलचे सर्व कोट किल्ले बारीक नजरेनं न्याहाळले। चोरवाटा, भुयार, तळघर, दारुगोळा, हत्यार आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली। मावळात काही ठिकाणी देशमुख मंडळी आपापली वतनं सांभाळत बसली होती। आपापसात भांडण्यातच त्यांची शक्ती वाया जातीये हे त्यांनी ओळखलं। शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत, गोड शब्दांनी त्यांना आपलंसं करत, जे दांडगाई करत त्यांना वटणीवर आणत, आणि मग काय, मावळ खोऱ्यातली देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानायला लागली आणि मावळात स्वराज्याची घोडदौड सुरू झाली। शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार तर होताच। शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली। ती होती, प्रतिपत चंद्र रेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाह सूनो शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते। प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे, साऱ्या विश्वाला वंद्य होणारी आहे, असं सांगणारी ती राजमुद्रा म्हणजे स्वराज्याचा शुभशकुनच होता। शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती। स्वराज्य हवं तशी स्वभाषा हवी, स्वधर्म हवा हे ओळखून शिवरायांनी आपला कारभार सुरू केला। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।